बोला. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं. माझी मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती अशी आहे की माझ्या स्वतःच्या कारखान्याची 1,10,00,000 रुपये गेल्यानंतर 1 तासात आम्ही सायबरला नोंद केली. FIR 1-2 तासात झाली. 1,10,00,000 रुपये 8 खात्यावर गेले होते. तिथून जवळजवळ 850 खात्याला गेले. आज 1 वर्ष झालं, परंतु मला 1 रुपया अजून परत मिळाला नाही. अरेस्ट झाली त्या लोकांना ज्यांनी ह्यात फ्रॉड केला. त्यांना जामीन पण मिळाला, कोर्टाने जामीन दिला आणि आता ते सुटले. पण माझे अजून 27 लाख रुपये त्या ठिकाणी होल्ड झालेत आणि त्याची तक्रार देऊन सगळं गोल्डन आवर मध्ये आज 1 वर्ष झालं साहेब व्याज बँकेला भरतोय आणि त्याचे पैसे मिळत नाहीत. ह्याची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये योजना केली पाहिजे आणि हे माझ्यासारख्या अनेकाला त्या ठिकाणी होतंय. गोल्डन आवर 1 तासात साहेब तक्रार होऊन देखील आणि एक विधिमंडळात सदस्य असताना जर ही अवस्था असेल तर सामान्यांना याबद्दल शंका येते. आणि हे जे आरोपी आहेत हे राजरोज आज त्या ठिकाणी फिरतायत. त्यांची केसेस रिओपन करून यांना पुन्हा आज जेलबंद केल्याशिवाय ह्या वसुली होणार नाहीत आणि जोपर्यंत पैसे वसूल होत नाहीत तोपर्यंत जामीन होणार नाही. असे जर आपण कायद्यामध्ये काही सुधारणा केली तर ही लोक त्या ठिकाणी सुटणार नाही. नाहीतर जामीन घेतात, पुराव्याअभावी लगेच जामीन होऊन ते सुटतायत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्या संदर्भात महत्वाचं अवेअरनेस आहे. आता सर तुमची केस मला पूर्ण माहिती नाही, पण साधारण या केसेस अशा होतात की तुमच्या अकाउंटंटला कोणीतरी फोन करतं, तो सांगतं की साहेबांनी तात्काळ इतके पैसे जमा करायला सांगितलेले आहेत. अकाउंटंट व्हेरीफाय करत नाही, तो त्या अकाउंटला पैसे करतो आणि तिथनं मग वेगवेगळ्या अकाउंटला ते पैसे जातात, इतक्या अकाउंटला जातात आणि देशभरात चालले जातात आणि मग तिकडनं विदेशात चालले जातात. आता जर तुम्ही सांगितलं की 2 तासात 850 अकाउंटला गेले, त्याच्या पलीकडे आता माझ्याकडे तुमच्या केसची माहित नाही, त्याच्या पलीकडे अजून 1600 अकाउंटला परदेशात गेले असतील. त्यामुळे हा प्रश्न आहे. याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण जवळपास सगळ्या बँक ज्या आहेत या आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतल्या आहेत. आतापर्यंत त्या नसल्यामुळे एकेकाला आपण कळवत आणि त्यांनी होल्ड करत पर्यंत त्या बँकेतनं दुसऱ्या बँकेत गेलेला असायचा. म्हणजे एखादा साप जसा पळावा तसं हे पळतं आणि आपल्याला त्याच्या मागे धावावं लागतं. तर आता ती कॅपेबिलिटी आपण तयार केलेली आहे. दुसरं आपल्या केसमध्ये आपण जे सांगितलं अशा प्रकारचे जे आरोपी, ठीक आहे कोर्टाने त्यांना जामीन दिला असेल, पण तरी पुन्हा तपासण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोक हे मोकळे फिरणार नाहीत याबद्दल कारवाई केली जाईल. पुढचा प्रश्न घ्या.